न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सराईत गोवंश तस्कर सरफराज उर्फ पंखा शेख गुजरातमध्ये जेरबंद। मनमाड पोलिसांची धडक कारवाई। मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या शासकीय वाहनांवर धडक देत जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणारा आणि गोवंश जनावरांची तस्करी करणारा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे। 10 मार्च 2025 रोजी पहाटे मालेगाव नाका चौफुली परिसरात गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH17AG 1773 या वाहनाच्या चालकाने पोलिसांना पाहताच गाडी भरधाव वेगाने चालवली। पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नागापूर शिवारात हेतू पुरस्कर शासकीय वाहन क्रमांक MH15HU 6257 या वाहनाला 2 वेळा ठोस धडक दिली। या धडकेत शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। याच वाहनातून बेकायदेशीरपणे आणि निर्दयतेने गोवंश जनावरे वाहतूक केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सरफराज उर्फ पंखा जब्बार शेख हा घटनेनंतर फरार झाला होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते। पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चिखली जिल्हा नवसारी गुजरात येथून सरफराज शेख या शेताफीने ताब्यात घेतले। आरोपीस मनमाड शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरुद्ध हद्दपार कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। मनमाड पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन जप्त केले असून त्याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते याचा तपास सुरू आहे। 10 मार्च 2025 मध्ये मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागापूर शिवार या ठिकाणी गोतस्कर करणाऱ्या एका वाहनाने पोलिसांचे पाठलाग करणाऱ्या वाहनाला 2 वेळा धडक देऊन त्यांना डिव्हायडरवर पलटी झाली गाडी। त्यामध्ये आमचे अधिकारी अंमलदार जखमी झाले होते। या बाबतीमधली एक अटेम्प्ट टू मर्डरची केस मनमाड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। या केसमधील मुख्य आरोपी जो या जिल्ह्यामध्ये गोतस्कर करण्यामध्ये कुप्रसिद्ध आहे असा आरोपी सरफराज उर्फ पंखा जब्बार शेख हा फरार होता। याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टीम आमची सातत्याने काम करत होते। ॲडिशनल SP मालेगाव आणि LCB यांच्या संयुक्त टीमने या बाबतीमध्ये नवसारी गुजरात या ठिकाणी या आरोपी संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रेड केल्यानंतर बाबतीमधले इतर गुन्हे जे आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळालेली आहे। आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये 19 गुन्हे हे त्याच्यावर गोतस्करीचे दाखल आहे। जिल्ह्यामध्ये 19 गुन्हे आहेत। राज्यामध्येही इतर ठिकाणी बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो इन्व्हॉल्व आहे। तपासामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील, परंतु याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण राज्यामध्ये शोध मोहीम सध्या सुरू होती आणि हा राज्याबाहेर जाऊन गुजरात राज्यामध्ये लपून बसलेला होता। याबाबत एक यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे।